प्रभाग 9 मध्येही एका छोट्याशा मुलावर कुत्र्याने हल्ला करत त्याला जखमी केलेले आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांची संवाद साधूया। आज आम्ही इथं तनिष्क सोनवणे ह्या 3 वर्षाचा बाळाला काल कुत्रं चावलं होतं, त्याच्याकडे व्हिजिटसाठी आलेलो आहोत। त्याला बरंच छातीवर त्यांनी चावा घेतला आहे। मग फर्स्ट एड म्हणून आपण ते क्लीन करून फर्स्ट डोस त्यांनी घेतला आहे। मग असं 5 डोसेस द्यायचं असते ARV इंजेक्शनचे। मग ते पुढचे डोसेस आम्ही आमच्या केंद्रात उपलब्ध करून देऊ असं त्यांना मी आईवडिलांना सांगितलेलं आहे। माझा 3 वर्षाचा मुलगा आहे। मी माझ्या मोठ्या मुलाला शाळेत सोडायला गेलेली होती, तिकडून आली, मी 1च मिनिटासाठी घरात गेले, तिकडून कुत्रा आला आणि त्याने माझ्या मुलाला चावा घेतला। माझं असंच म्हणणं आहे की आज माझ्या मुलाला घेतला, उद्या दुसरा कोणाला नको। तर लोकांनी लवकरात लवकर काहीतरी कुत्र्यांना हे करायला पाहिजे बुवा। आज माझ्या मुलाला एवढी जखम झालेली आहे। आणि आपल्या एरियामध्ये खूपच कुत्रे झालेले आहेत की प्रत्येक आपल्या एरियातच बघितलं तर 10-15 कुत्रे नेहमी फिरत असतात इथे, आणि सगळ्यांचे लहान लहान मुलं असतात, ते सगळे इथे खेळत असतात। तर फक्त प्रशासनाने एकच करायचं आहे की ते कुत्र्यांना लवकर बंदोबस्त करायचा आहे त्यांचा। काल आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये सोनवणे कुटुंब राहत आहे, त्यांच्या लहान बाळाला 11:30च्या दरम्यान एक कुत्र्याने चावा घेतला। त्यानंतर आम्हाला समजल्यानंतर शेंडगे साहेब आणि मी घटनास्थळी येऊन त्यांच्या कुटुंबाला भेट दिली व आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे जे आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत राजूरकर डॉक्टर यांना फोन केला व त्यांनी तातडीने डॉग व्हॅन पाठवून त्या कुत्र्याला स्थानबद्ध केलं। माझं महानगरपालिकेला एवढंच सांगणं आहे की आमच्याच प्रभागात नाही, पूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये एवढ्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे। लहान मुलांना असो महिलांना असो, ते गाडीवर जाताना सायकलवर जाताना सुद्धा चावतात। आज अशा घटना होत आहेत, तरी आयुक्त साहेबांनी महापौर साहेबांनी याच्यावर तातडीने लक्ष देऊन याच्यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात। त्या कुत्र्यांना आपण घेऊन जाता, नसबंदी करता व त्यांना परत त्या प्रभागामध्ये सोडून देता। तसं न करण्याऐवजी तुम्ही दुसरीकडे कुठं त्याची व्यवस्था करा, जेणेकरून नागरिकांना त्याचा दिलासा मिळेल। म्हणजे जायला रोडवर जायला आता भीती वाटायला लागली, किती अंगावर अशी धावून येतात चालताना। पण आमचा मुलगा काल गाडीवरून येत होता इथं, तर 2 कुत्रे त्याच्या मागं लागले। म्हणजे इकडून नाही जायला रस्ता मोकळा आणि इकडून पण नाही, भीती आहे। गौरव मेडिकल म्हणजे हा रस्ता आहे आपला, ह्या रस्त्याने जायची भीती। आणि आमचा मुलगा काल इकडून आला, 7 वाजता हे झालं म्हणून 10 वाजता तो इकडून आला, इथं 2 कुत्रे त्याच्या मागं लागले। काय करायचं आता आम्ही सांगा तुम्ही? आमचे तर लहान बाळ आहे, काल या पोराला जर कुत्रा धरलं ना, त्याच मापाचं आमचं पोरग आहे, त्याच वयाचा। अहिल्यानगर महापालिकेने तत्काळ मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे। कॅमेरामन प्रेम गांगुलीसह मी रवी कदम, आय लव्ह नगर न्यूज, अहिल्यानगर।